कलीम भाई तुम्हारे गांव में आए थे, जब मालूमात दिए, इन्फॉर्मेशन देने के बाद पहले चिरमाड़े काका ने गए साल ही वापरे, तुम दोनों इस साल नए है, इन्होंने वापरे गांव में बहुत जना ने इस्तेमाल करे, अशोक काका ने भी, सुनील मस्के काका ने भी, सबने अपने आरसी हमारी संजीवनी की दवा इस्तेमाल करे, बरोबर है। तो उनका देख के अपन ने इस साल जो है आरसी हमारी संजीवनी के प्रोडक्ट लिए, और आरसी हमारी संजीवनी के साथ साथ आरसी हमारी संजीवनी का जल संचय ये अपन प्रोडक्ट लिए, यानी जल संचय जो बोले रहा था तुम्हारे को डेमो करके बताए थे, 40% पानी जमीन में स्टोरेज करेगा, जर्मिनेशन भी जल्दी करेगा, 30% उत्पादन में ग्रोथ करेगा और सब मैच करेगा। तो अपना पूरा नाम, रहने वाले जिला हिंगोली। तो पिछले साल भी तुम्हारे हल्दी क्रॉप था और इस साल भी हल्दी है, तो आज इस साल तुमने जब लगाए तो तुम्हारे आजू बाजू वाले किसानों ने भी लगाया और अपने गांव में भी लगाए। हाँ, जिस दिन तुमने लगाया उस तारीख को दूसरे किसानों के भी लगाए लिए, तो उन्होंने दवाई इस्तेमाल नहीं करे और अपनी दवाई इस्तेमाल करे। तो पहले मरतबा तुमने जो है डिफेंड और स्प्रेमैक्स का बेना प्रक्रिया करे, बीज प्रक्रिया करके ले लिए और उसको लगा दिए, और लगाने के बाद जो खाद में मिला के जल संचय डाले। तो ये दोनों डालने के बाद अपने को क्या इंप्रूव लगा, क्या बदलाव लगा? मैंने बीज प्रक्रिया करने के बाद जो हल्दी की जो ये फॉर्मुलेशन है, हाँ, पूरी हल्दी एक लेवल निकल गई, एक लेवल निकल गई पूरी, जल्दी से जल्दी। हर साल को जितना टाइम लगता उतना टाइम लगा के निकलने में, इस साल 17 से 20 दिन के अंदर पूरी हल्दी निकल गई, पूरी 17 से 20 दिन के अंदर पूरी हल्दी दिखना पूरी टोटल चालू हो गई थी, बरोबर है। लगाने की तारीख कितनी है आज? ये लगाई तो कितने तारीख को लगाए? 4 जून को लगाए, 4 जून को लगाए। आज अपन जो घूमने को आए, देखने को आए, 8 जुलाई को देखने को आए, 8 जुलाई 2026 को आज देखने को आए, यानी 1 महीना 4 दिन हो रहे हैं, 1 महीना 4 दिन हो रहे। तो तुम्हारा जल संचय भी इस्तेमाल होगा इसके अंदर 5 किलो 1 एकड़ के लिए, और तुम्हारा बेनो प्रक्रिया भी होगा, और एक ड्रिचिंग हो गया, हरी संजीवनी नंबर 1 स्टेज की ड्रिचिंग करे। तो ड्रिचिंग के पहले क्या था और ड्रिचिंग के बाद में क्या लगा इम्प्रूव इसके अंदर? ड्रिचिंग के पहले ये जो पत्ते हैं, हाँ, इसकी साइज थोड़ी समझो ऐसी थी, हाँ, ड्रिचिंग करने के बाद में ये जो हल्दी है, हाँ, पत्ते चौड़े हो रहे, पूरे पत्ते चौड़े गिर रहे, यानी एक तरीके के पत्ते की साइज खुलना चालू हो गई, पत्ते चौड़ान दिख रहे, सब ये हो रहा, क्वालिटी बदल रही, हाँ, सभी हो जा रहा। और मेन मसला जो है तुम्हारे को, तब भी मैंने बोला था कि रासायनिक खत वगैरह देने के बाद तुरंत के तुरंत पानी देने का नहीं, हाँ, तभी पानी कल देना चालू करे, पानी अपने को ज्यादा देने का नहीं, हाँ, ऑलरेडी। तो क्या इंप्रूव लग रहा है इसके अंदर? दूसरे किसानों ने जो है आधा एकड़ 1 एकड़ इस्तेमाल करना क्या नहीं करना, प्रोडक्ट लेना क्या नाही लेना, हाँ, लेणे होणार। काका पूर्ण नाव आपलं? राहणार दानारा जागीर आहे का नाही? गेल्या वर्षी बी तुम्ही वापरला काका आपला आरसी मारी संजीवनी पूर्ण वापरला, म्हणजे त्याच्यामध्ये डिफेंड, स्प्रेमॅक्स, हा तुमचं सॉइल हेल्थ आणि फ्रूट स्पेशल, म्हणजे 3 ड्रिचिंग आणि 3 फवारण्या आपण केल्या, बरोबर आहे। तर गेल्या वर्षीचा रिझल्ट काय वाटते काका आपल्याला? काय वाटायला आपल्याला गेल्या वर्षीच्या वापरल्यामुळे? गेल्या वर्षी वापरल्यामुळं हा, चिपडीत हळद होती, हा, लई खराब झाली होती, हा, औषध टाकल्यामुळे चांगलं झालं, औषधी टाकले तेव्हापासून सुधारली। तर किती निघलं काका अवरेज गेल्या वर्षी आपल्याला? म्हणजे विकला आपण आता माल वगैरे विकला आहे ना, तर किती भरली पूर्ण? 20 झाली, बेना ठेवलं होतं त्याच्यामध्ये, बेना ठेवून, आहे का नाही? तर बाकी तुम्ही यावर्षी बी अनुभव घेतला, तर यावर्षी आपल्याला बी काय काय झालं ट्रीटमेंट आपली सध्या वापरण्यामध्ये? म्हणजे बीज प्रक्रिया केली, जलसंचय वगैरे टाकल्या, हा, आपल्याला बी निघण्यामध्ये काय वाटते आपल्याला बदलाव? उगवण शक्तीमध्ये काय वाटते आपल्या हळदीमध्ये? उगवण शक्ती आता नेमकंच व्हायली आमची, म्हणजे मागून आहे तुमची लागवड, याच्या अगोदर आहे, हा? हाके काका पूर्ण नाव आपलं? आता तुम्ही तर दरवर्षी काका कुठल्या ना कुठल्या नवीन कंपन्याचे प्रोडक्ट पाहता, यूज करता, अनुभव घेता, बरोबर आहे काका? तर काय अनुभव वाटते आपल्याला आपल्या प्रोडक्ट? कंपन्यापेक्षा चांगला अनुभव आहे, बीज प्रक्रियाचा याचा त्याचा निघण्यामध्ये सर्वात चांगली हळदी, हा, निघण्यामध्ये दरवर्षी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचे बुरशीनाशक घेते, आणतो, लावतो, आहे का नाही? तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला डिपेंडन्स स्प्रेमॅक्स वापरली आणि बीज प्रक्रिया केली, तर जर्मिनेशन मध्ये कसं वाटलं आपल्याला? नंबर 1 ची आहे, उगवण शक्ती एक लेवल मध्ये आणि फुटव्याची संख्या चांगली आहे, म्हणजे एकदम एकसारखी वाढ आहे पूर्ण टोटल, झाड म्हणजे कोणतंच खालीवरी नाही, एकदम सारखं आहे, एकसारखं आहे का नाही? आणि विशेष म्हणजे मशीनीन लागवड आहेत आपल्या, हो, मशीनीन लागवड असून पण उगवण शक्ती लवकर व्हायला, ग्रोथ लवकर व्हायला, आहे का नाही? तर याच्यातून काका दुसऱ्या शेतकऱ्यांना अर्धा एकर 1 एकर अनुभव घ्यायला पाहिजेत का नाही? वापरून पाहायला पाहिजेत का नाही? पाया पाहिजे, ज्याचा वापर त्याला फायदाच आहे, हा, ज्याचा वापर त्याचा फायदा. विशेष यावर्षी क्लायमेट वातावरण सारखं नाही, पाऊस पडा ना बरोबर, जिकडे पडायला तिकडेच पडायला, जिकडे नाही तिकडे काहीच नाही, आहे का नाही? काका आपलं पूर्ण नाव? राहणार धानोरा. काय वाटतं काका, दरवर्षी तुम्ही बी आता हळद घेता, तर काय वाटतं हळदीमध्ये? या हा, चांगल्या पद्धतीची हळद वाटली ना, म्हणजे पानामध्ये, जाडीमध्ये, रुंदीमध्ये, याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे, काळ्या पाण्यावर जी हळद लावलेली असते ती पिवळसर पडती, वाढ लवकर होत नाही, ग्रोथ होत नाही, म्हणजे जे पावसाळ्याचं पीक असतंय आणि काळ्या पाण्यावर ते ओढत नाही लवकर. परंतु आपलं औषधी वापरल्यामुळं याचं प्लांट एकसारखं झालेलं आहे, हा,
प्लॅन्ट एकसारखं झालेले, पानाची जाडी वाढायली, रुंदी वाढायली, हा झाड पूर्ण टोटल एकसारखे डेव्हलपमेंट व्हायले पूर्ण. तर आपल्याला पण काय वाटतं, तुमची किती एकर हळद आहे? माझी एकर. एकर बरं आहे. तर तुमची इच्छा व्हायली का नाही बघून अर्धा एकर 1 एकर वापरण्याची? आणखी 2 एकर वाढवायची इच्छा आहे. आणखी 2 एकर वाढवायची इच्छा आहे यांची बघितल्याच्या नंतर, आहे का नाही? धन्यवाद. फोटो निकालो सब.